हाय मैत्रिणींनो, कशा आहात? तर चला, मी बनवणार आहेच काळ्या मसाल्यातील दोडक्याची भाजी. त्यासाठी 2 कांदे चिरून घेतले. तर गॅसवर तवा ठेवून त्याच्यात कांदा भाजून घेणार आहे. एक टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. इथं कांदा लालसर असा भाजून घ्यायचा आणि दोडके पण त्याचे वरचे साल काढून चिरून घेतलेले आहेत मी इथे. पाण्यात टाकलेले आहेत दोडके स्वच्छ धुवून. तर कांदा पण भाजत आलेला आहे आपला. लगेच टोमॅटो टाकणार आहे त्याच्यात भाजून घ्यायला. टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा तव्यावरच. अर्धा चमचा पांढरे तीळ पण भाजून घेतले. तर नंतर मी टाकणार आहे खोबरं थोडंसं. थोडेसे धने पण घेतलेले आहेत मी ह्याच्यात. खोबरं टाकून घेतले आता. कांदा हे गार झालं की लगेच मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचं. इथे एका प्लेटीत मी घेतलेले गार करण्यासाठी मसाला हा. मिक्सरला वाटून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे याच्यात. ती पण मिक्सरला बारीक करून घ्यायची. बघू शकता कसा मसाला मिक्सरला बारीक करून घेतलाय मी. लगेच कढई गॅसवर ठेवून त्याच्यात तेल टाकून लसूण टाकलेलं आहे मी. आणि मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं ते पण लगेच टाकलेले. थोडंसं जे वाटण होतं ते दोडक्यामध्ये म्हणजे अशा चौकोनी कापले होते त्याच्यात भरून घेतलेला आहे मसाला मिक्सरमधला काढलेला. आणि जो उरला होता तो पण कढईमध्ये भाजून घ्यायचा, असा तळून घ्यायचा तेलामध्ये. नंतर टाकायची थोडीशी हळद, सुहाणा पावडर,
आणि हा घरगुती काळा मसाला. घरीच बनवला आहे ना मी मसाला हा, त्याच्यामुळे थोडासा तिखट आहे जास्त. छान मिक्स करून तेलामध्ये परतून घ्यायचं, दोडके मसाले ते सगळं. थोडंसं पलीकडच्या गॅसवर मी कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे. तो एक झाकण 2 मिनटं झाकण ठेवून मसाले छान परतून घ्यायचे. बघू शकता कसे मसाले पण परतलेत आपले. चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं लगेचच. कोथिंबीर पण ॲड केली लगेच मी. आणि आता हे गरम पाणी केलेलं कढईत टाकून घ्यायचं. परत एकदा हलवून घ्यायचं छान, म्हणजे अशा गाठी राहत नाहीत मसाल्याच्या. थोडीशी आणखीन वरून कोथिंबीर टाकत आहे मी. दोडक्यासोबत खाण्यासाठी मी भाकरी बनवलेली आहे ते. छान असा दोडका शिजून द्यायचा. त्याच्यावर झाकण ठेवून कमी गॅसवर शिजवायचा तो पण. आपला दोडका आता शिजलेला आहे.